नमस्कार. माझ्या या क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण RCB विरुद्ध गुजरात टायटन्स या मॅचविषयी जाणून घेणार आहोत. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा त्यांच्याच घरच्याच मैदानात 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. गुजरातने यासह RCBची विजयी घोडदौड रोखण्यात यश मिळवलं. शुभमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजरचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला आहे. RCBने गुजरातला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे अवघ्या 2 विकेटच्या मोबदल्यात 13 बॉल आधी केलं. गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच शुभमन आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही बॅटिंगमध्ये योगदान दिलं. गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर RCBचा हा या मोसमातील आणि घरच्या मैदानातील पहिलाच पराभव ठरला. गुजरातसाठी विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर याने सर्वाधिक धावा केल्या. बटलरने 39 बॉलमध्ये 187.8च्या स्ट्राईकने नॉटआऊट 73 रन्स केल्या. बटलरच्या या खेळीत 6 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता. तसेच साईचं अर्धशतक अवघ्या 1 धावेनं हुकलं. साई सुदर्शन याने 36 चेंडूत 1 सिक्स आणि 7 चौकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिल याने 14 धावांचं योगदान दिलं, तर शेरफेन रुदरफोर्ड याने 18 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह नॉटआऊट 30 रन्स केल्या. RCBकडून भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. गुजरातने या विजयासह या मोसमातील दुसरा विजय मिळवण्यासह यजमान RCBची विजयी घोडदौडही रोखली. RCBने रजत पाटीदार या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात सलग 2 विजय मिळवत अप्रतिम सुरुवात केली. RCBकडे गुजरातवर मात करत विजयी हॅट्रिक करण्याची संधी होती, मात्र गुजरातने RCBवर घरच्या मैदानावर मात केली.